मालवण राजकोटमधील शिवरायांच्या चबुतऱ्याचे चिरे खचल्यावरून संजय राऊतांनी जोरदार हल्लाबोल केला। राजकोट किल्ल्यावरील चबुतरा परिसर एका महिन्यामध्ये खचला। पुन्हा एकदा भ्रष्टाचार झालाय का असा सवाल राऊतांनी केलाय। मालवणच्या आमदारांना समुद्रामध्ये उडी मारून प्रायश्चित्त करावं असं राऊतांनी म्हटलंय आणि प्रत्येक ठिकाणी रवींद्र चव्हाणांचंच नाव येत आहे असं देखील संजय राऊतांनी म्हटलंय। मालवणच्या राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जो नरेंद्र मोदींनी बसवला होता तो आधी कोसळला, त्यात भ्रष्टाचार झाला। त्यानंतर मोठा गाजावाजा करून सरकारनं काही मंत्र्यांनी नवीन पुतळा बसवला। काल जे चित्र समोर आलं आहे, आत्ता 1 महिन्यापूर्वी तुम्ही पुतळ्याचं उद्घाटन केलं आणि संपूर्ण पुतळ्याचा परिसर, चबुतरा, जमीन ज्याच्यावरती कोट्यावधी रुपये खर्च केले तो खचला। पहा तुम्ही चित्र, अत्यंत भयंकर चित्र आहे। समुद्रावर किल्ले यापूर्वी सुद्धा बसवलेले आहेत। ठिकाणी रवींद्र चव्हाणांचंच नाव येत आहे। जिथे जिथे अशा प्रकारचे अपघात, घातपात आणि प्रसंग घडले आहेत तिथे यांचीच नावं येत आहेत। कोण आहेत त्या भागाचे आमदार आणि मंत्री? जिथे पुतळा आहे त्याने त्या अरबी समुद्रात उडी मारली पाहिजे प्रायश्चित म्हणून। त्यांनी उडी मारली पाहिजे अरबी समुद्रात प्रायश्चित म्हणून। जे कोणी असतील ते ज्या कोणी त्याचं उद्घाटन केलं, ज्या कोणी तो उत्सव साजरा केला, ती जमीनच खचली आहे, कारण ती जमीन भ्रष्टाचाराची।